बोलणे हा गुन्हा नाही. शब्दांनी इतिहास घडतो आणि शब्दांनी समाज बदलतो यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृढ विश्वास होता. त्यांना कळले होते की शोषितांचा आवाज दाबला गेला आहे आणि याच आवाजाला जागवण्यासाठी गरज होती ती एका माध्यमाची, एका शब्दशस्त्राची. आणि त्यातूनच 31 जानेवारी 1920 रोजी मुक्या समाजाचा बुलंद आवाज ठरणाऱ्या मूकनायक या वृत्तपत्राचा जन्म झाला. अर्थात पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्राचे संपादकीय लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत. तसेच या वृत्तपत्रासाठी संपादक म्हणून पांडुरंग भटकर या महार तरुणाची निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर घोलप हे या वृत्तपत्राचे व्यवस्थापक होते. काही दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना व्हावे लागले आणि त्यावेळी या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखनाची जबाबदारी ज्ञानेश्वर घोलप यांच्यावर सोपवण्यात आली. मूकनायक सुरू करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, कुठलीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे एक स्वतंत्र वृत्तपत्र असणे गरजेचे आहे. ज्या चळवळीचे स्वतंत्र असे वृत्तपत्र नसते त्या चळवळीची अवस्था ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते. त्या काळात पत्रकारितेवर एका ठराविक जातीच्या लोकांची मक्तेदारी होती. बहुजनांच्या दुःखांना दडपले जात असे. त्यांचे प्रश्न कुठल्याही मुख्य वृत्तपत्रात छापले जात नव्हते. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिळकांच्या केसरीमध्ये जाहिरात छापण्यासाठी दिली व त्यासाठी लागणारा पैसा देखील पाठवला, परंतु जाहिरात छापली गेली नाही. ज्या ठिकाणी जाहिरातच छापली जात नव्हती त्या ठिकाणी बहुजनांच्या प्रश्नांना काय छापले जाणार होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की आपला आवाज आपणच उभा करायचा. मूकनायक या वृत्तपत्राद्वारे ब्राह्मणांनी पाण्यात बुडवलेली तुकोबारायांचे जे अभंग होते ते बाबासाहेब आंबेडकरांनी घराघरात पोहोचवले. आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबासाहेब एक उत्तम वाचक, विश्लेषक आणि समीक्षक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबारायांची अनेक अभंग वाचली होती आणि त्यांच्याच एका अभंगातून मूकनायक हे नाव आपल्या वृत्तपत्रासाठी त्यांनी निवडले आणि तो अभंग मूकनायक या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य म्हणून छापण्यात आले. एक राष्ट्र म्हणजे एक कुटुंब हा संदेश सर्वप्रथम याच मूकनायक वृत्तपत्राने देशभर पसरवला. हे वृत्तपत्र कुठल्याही एका व्यक्तीचे किंवा एका जातीचे किंवा एका चळवळीचे कधीच नव्हते. इतर वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांना जागा नसली तरी या अस्पृश्यांच्या मूकनायकाने देशाचे प्रश्न ऐरणीवर मांडले. माणसाचे हक्क काय असतात हे समाजापुढे या वृत्तपत्राने मांडले. राजर्षी शाहू महाराज यांनी या वृत्तपत्रासाठी 2500 रुपयाची देणगी मदत म्हणून दिली. कालांतराने निधी अभावी या वृत्तपत्राचे केवळ 14च अंक प्रकाशित झाले. परंतु वृत्तपत्र हे कसे निःपक्षपाती असले पाहिजे याची शिकवण हे मूकनायक वृत्तपत्र देऊन गेले. तत्कालीन पक्षपाती मीडियाला दिलेले ते चोख उत्तर होते आणि ते आजही तितकेच प्रासंगिक आहे. आजच्या गोदी मीडियाला पाहताना वाटते की मूकनायक पुन्हा हवा, मूकनायक पुन्हा हवा. जय भीम, जय संविधान, जय भारत.